नगरपंचायत निवडणुकीमध्ये आपण नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर आपण या उमेदवारी या नेवासा नगरपंचायतच्या माध्यमातून आपण करत आहात। काय सांगाल, काय विजन आहे या निवडणुकीचे आपली? निवडणुकीसाठी माझ्यासारख्या तरुणांना यायचं कारण असं की या नेवासा शहराचा जो विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी माझ्यासारख्या युवकाला याच्यामध्ये येण्याचं कारण असं की आज कुठल्याही प्रकारचं नेवासा शहरात कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाही आणि यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी जो यापूर्वी सत्ता भोगल्यात त्यापैकी विकास हा कुठं दिसत नाही। त्यामध्ये विकासाचे मुद्दे घ्याल तर विकासच झालेला नाही, कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही। त्यामध्ये असेल पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, त्यानंतर मोकाट जनावरांचं प्रत्येक रस्त्यावरच मोकाट जनावरे फार झाले, त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतोय। त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन असेल, त्यानंतर व्यापाऱ्यांसाठी पक्के गाळे उभारण्यासाठी खूप गरज आहे, कारण आता मध्यंतरी परवा दिवशीच थोडा एक जळीत कांड झाला आपल्या इथं शॉर्ट सर्किटमुळे, त्यामुळे व्यापाऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यानंतर अजून प्रश्न येतात की बाहेर गावावरून जे भाविक येतात आपले संत ज्ञानेश्वर मंदिरासाठी किंवा मुनिराज असतील, देवस्थान असतील तर त्यांच्यासाठी स्वच्छतागृह सुद्धा नाही साधारण। तर असे अनेक प्रकारचे प्रश्न सध्या नेवासा शहरामध्ये डोकं वर काढलेले आहेत आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचे यापूर्वी पुढाऱ्यांनी त्याच्यावर असं खास लक्ष दिलं नाही। म्हणून मला आज एक राजकीय वारसा असल्यामुळं माझ्यासारख्या तरुणांना या राजकारणात यावंसं वाटलं, तर हेच असेल त्याचं। तसं बघितलं तर नेवासा तालुका म्हणजे माझे राजकीय वारसा तर कैलासवासी एस पाटील साहेब, तर हे माझे आजोबा, चुलत आजोबा, तर त्यांचा राजकीय वारसा सांगायचा झाला तर नेवासाचे पहिली सभापतीपद त्यांनी भोगले आणि स्वातंत्र्यानंतर नेवासा खुर्द सहकारी सोसायटीचे सलग मला वाटतं 3 पंचवार्षिक ते चेअरमन होते आणि त्यानंतर सलग 13 विविध पदे भोगणारे ते तालुक्यातील व शहरातील असे एकमेव त्यावेळेसचे राजकीय सामाजिक नेतृत्व होते। त्यांनी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाची उभारणी, पायाभरणीस त्यांचं मोलाचं योगदान आहे। त्यानंतर ज्ञानोदय इंग्लिश मीडियम स्कूल जे आहे आपलं, ते शाळेची देखील त्यांनी स्थापना केलेली आहे। त्यानंतर नेवासा खुर्द सोसायटीची स्थापना देखील त्यांनी केलेली आहे। त्यानंतर आपलं जिल्हा सहकारी बँक म्हणतो आपण, त्यावेळेस त्याला जिल्हा मंडळ म्हणून ओळखलं जायचं, त्याच्यात देखील ते संचालक मंडळामध्ये होते। त्यानंतर संत ज्ञानेश्वर सहकारी कारखाना उभारणीस देखील त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे। असं माझा राजकीय वारसा असल्यामुळं, पण मध्यंतरी मग त्यांच्या निधनानंतर आमचे वडिलांनी तो वारसा चालवला। त्यानंतर सरपंच पद म्हणा, ग्रामपंचायत सदस्य म्हणा, असे विविध पद भोगल्यानंतर मध्यंतरीचा काळ थोडा मग आम्ही इतर लोकांना संधी देण्याचं ठरवलं। पण त्या माध्यमातून असं जाणवलं की जे इतर लोकांनी सत्ता भोगल्यात त्यांचे रिमोट कंट्रोल इतर ठिकाणाहून आपलं शहर चालवतात व तो कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही। निधी येतो पण तो निधी कागदावरच राहतो। त्यामुळं आता 20 वर्षामध्ये तुम्ही जर बघाल तर शहरामध्ये किती प्रश्न मी जे आत्ता बोललो की कुठल्याही प्रकारचं स्वच्छता नाही, घनकचरा व्यवस्थापन नाही आणि वीज, रस्ते, पाणी जर तुम्ही बघाल तर प्रत्येक प्रभागात जाऊन जर तुम्ही गेले तर तिथलं परिस्थिती आहे की इतका घाणीचं साम्राज्य झालेलं आहे की मंदिराच्या आसपास सुद्धा जे भाविक येतात, आता संत ज्ञानेश्वर मंदिर असेल, तुम्ही त्या रस्त्याने जाल ना तर मध्ये डुकरांचं वावर म्हणा, त्या डुकरांना आणि मोकाट जनावरांमुळे भाविकांना होणारा त्रास, याचा कुठंतरी एक कायमस्वरूपी आपल्याला प्रश्न सोडवला पाहिजे। या अशा गोष्टी आहेत। तर मग मी यावेळेस ठरवलं की आपल्याला आता नगरपंचायत निवडणुकीमध्ये उतरावं लागेल। योगायोगाने संधी आत्ता आपल्या तालुक्याचे कर्तृत्ववान आमदार माननीय माजी आमदार माननीय बाळासाहेब मुरकुटे साहेब यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महिन्यापूर्वी प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी मी त्यांना मुलाखती दरम्यान बोललो की माझ्यासारख्या तरुणांना तुम्ही संधी द्या, नक्कीच मी या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही। तर त्या ठरल्याप्रमाणे त्यांनी मला म्हणजे योगायोगाने योगच म्हणावं लागेल की यावर्षी का असं काही आमचं आता 8 वर्ष झाले आपल्या नेवासा नगरपंचायतची निवडणूक प्रलंबित होती, बरोबर। तर 5 वर्ष मागील 3 वर्षापासून प्रशासक आहे, तर प्रशासकाचा कुठलाही कमांड नाही, कर्मचारी वर्गावर कमांड नाही। प्रत्येक शहरामध्ये 8-8 दिवस पाणी येत नाही नळाला, नळ योजना पूर्ण खराब झालेल्या आहे।
आणि असे विविध प्रकारचे प्रश्न नेवासा शहरामध्ये आहेत. आता त्यामध्ये आता वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात होते. जर एखादा बाहेरगावचा भाविक आला तर त्याची गाडी सुद्धा चौकाच्या किंवा व्यापारपेठेत जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. तर मग ह्या परिस्थिती बघा आपल्यासारख्या जुन्या जाणत्या मग आपण नेवासकर म्हणून आपण काहीतरी या शहराचं देणं लागतो. म्हणून मला एक वाटलं की आता आपल्याला या राजकीय आखाड्यात उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. तर मग माझ्यासमोर तर आता मातब्बर मंडळी आहेत, तर ते आता ठीक आहे मला कमी लेखतात, पण कसं आहे नेवासाची जनता फार सुज्ञ आहे बरोबर. तर जनता ठरवेल की आज नवीन युवकांना जर संधी दिली तर नक्कीच हा युवक माझ्या रूपाने जर मला या नेवासा शहराने संधी दिली विकास करण्याची किंवा नगराध्यक्ष तर मी होणारच आहे. कारण मला आत्मविश्वास फार आहे. कारण बाळासाहेब मुरकुटे यांचे त्यांच्या आमदारकीच्या 2014 ते 2019च्या कार्यकाळामध्ये त्यांनी विकासाची गंगा नेवासा तालुक्यामध्ये तर आणलीच, पण नेवासा शहरामध्ये त्यांनी प्रथम नगराध्यक्ष निवडून आणला व त्या माध्यमातून त्यांनी 2.5 वर्ष असे भरीव असा विकास निधी, कारण नगर विकास खात्याच्या माध्यमातून मला आठवतं की त्यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील, प्रत्येक प्रभागामध्ये सीसी रोड असतील, पाणी योजना असतील, स्ट्रीट लाईट असतील व इतर अनेक प्रकारच्या ज्या विकास योजना आहेत तर बाळासाहेब मुरकुटे साहेबांच्या काळामध्ये झालेला आहे. तर हाच एक मी थोडा विचार केला की ज्यावेळेस मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा होता तर मी मग विचार केला की हा जय हरी आमदार जे आहेत आपले तर का जर बाळासाहेब मुरकुटेच्या रूपाने जर आपल्याला संधी मिळते नक्कीच आपण सोनं करू. कारण आमच्या कडू पाटील फॅमिलीला तर इतर आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी डॉमिनेशनच केलेलं आहे, कुठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं नाही. पण दादांसारख्या व्यक्तीनं जर आपल्याला ही संधी दिली तर मग आमच्यासारख्या तरुणांना वाटलं ना आता ठीक आहे बा तर काय होईल ते बघूयात, पण राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही. तर मग योगायोगाने आता ही संधी मिळाली तर नेवासकरांनी मला ही संधीचं सोनं करण्याची संधी द्यावी व मला नगराध्यक्षपदासाठी जे पाहिजे मला मोठ्या संख्येने निवडून आणण्यासाठी मला मदत करावी मी सर्वांना विनंती करतो. आणि चिन्ह माझं चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी अधिकृत उमेदवार आहे. माझं चिन्ह घड्याळ आहे. तर सर्व सुज्ञ नेवासकर जनतेला मी एक हात जोडून विनंती करतो की हा युवक तुमच्या समोर आज एक नेवासा शहराचा विकास होण्यासाठी कळकळीची विनंती करतो की आपल्याला या मिलीभगत राजकारणाचा बळी व्हायचा आहे की जनता तर सुज्ञ आहे, त्यांना कळतंय काय चालू आहे शहरामध्ये, कोण कुठून रिमोट कंट्रोल वापरतंय, कोण कुठून मिलीभगत म्हणून सेटलमेंटचं राजकारण करतंय, कुठला पक्ष कोण संपवतोय. तर यामुळे आता नेवासकर जनता बोलणार नाही पण कृतीतून नक्कीच दाखवून देईल का येणाऱ्या काळामध्ये हा सचिन कडू तुम्हाला नगराध्यक्ष पदावर दिसल्याशिवाय राहणार नाही असा मी आत्मविश्वास बोलतो आणि नेवासकर जनतेचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज नेवासा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे मातब्बर नेते आहेत, प्रामुख्याने नाव घ्यायचं ठरलं तर माजी आमदार नरेंद्र घोले पाटील साहेब, माजी आमदार चंद्रशेखरजी घोले पाटील साहेब, माजी आमदार पांडुरंगजी अभंग साहेब, त्यानंतर माजी आमदार बाळासाहेबजी मुरकुटे साहेब आणि इतर नेते मंडळी. या नेत्यांचा मला खूप मोठा आधारस्तंभ आहे. कारण या नेते मंडळी तालुक्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससाठी आपले आयुष्याचे खूप वर्ष हे केलंय, विकास कामे आणलीत व नेवासा शहरामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. आता सध्या देखील बाळासाहेब मुरकुटे साहेबांनी जो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आपण देखील महायुतीचा भाग होतो. त्यामध्ये आता अजितदादा गटाचं दादांची जी तिजोरी आहे अर्थ खातं दादांकडे आहे बरोबर. तर विकास काम आणण्यासाठी मुरकुटे साहेबांचं मला फार मोठं पाठबळ मिळणार आहे. नेवासा शहरासाठी जो मला भरीव निधी आणायचा आहे त्यासाठी अर्थ खातंच जर अजितदादांकडे असेल तर मी निश्चितपणे तो निधी कशा पद्धतीने लवकरात लवकर नेवासा शहरासाठी उपलब्ध करून देईल. तर यासाठी मला नेवासकरांनी साथ द्यावी. त्यानंतर मला तालुक्यातील आपले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर जे नेते मंडळी आहेत त्यामध्ये अब्दुल भैया शेख असतील, त्यानंतर मोरे साहेब असतील व पक्ष संघटनेतील इतर जे पदाधिकारी आहेत आमच्या जे हरी जो ग्रुप आहे बाळासाहेबजी मुरकुटे साहेबांचा, त्यांचं देखील मला फार मोठं सहकार्य लाभेल. व नेवासा शहरात मुरकुटे साहेबांचं फार मोठं एक ज्यांनी जे कामं केलीत विकास कामं, तर अशी एक त्यांची जी